श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 12वा. विवेक वैराग्य. समास 7वा. विषय त्याग निरूपण. श्रीराम. न्याये निष्ठुर बोलणे, बहुतांस वाटे कंटाळवाणे, मळमळ करिता जेवणे, विहित नव्हे श्रीराम. न्यायनिष्ठुर बोलणे अनेकांना आवडत नाही, त्यांना ते कंटाळवाणे वाटते. पण मळमळत असताना जेवणे योग्य नव्हे. त्याप्रमाणेच मनात शंका ठेवून श्रवण केले असता ते हिताचे ठरत नाही. बहुती विषय निंदिले, आणि तेची सेवित गेले, विषय त्यागे देह चाले, हे तो घडे ना श्रीराम. श्रोत्यांच्या मनात अशी शंका आहे की अनेक लोक विषयांची निंदा करतात, पण स्वतः तेही विषय सेवन करीत असतात. विषयांचा जर संपूर्ण त्याग केला तर देह कसा चालेल, ते अशक्य वाटते. बोलणे एक चालणे एक, त्याचे नाव हीन विवेक, येणे करिता सकळ लोक, हासो लागती श्रीराम. एक बोलायचे आणि वागायचे मात्र त्याच्या विरुद्ध, याला हीन विवेक म्हणतात. अशा तऱ्हेने वागले असता सर्व लोक उपहास करतात. विषय त्यागे विण तो काही, परलोक तो प्राप्त नाही, ऐसे बोलणे ठाई ठाई, बरे पाहा श्रीराम. लोक ठाई ठाई असे म्हणतात की विषय त्यागाशिवाय परलोक प्राप्त होत नाही. याचा नीट विचार करा. प्रपंची खाती जेविती, परमार्थी काये उपवास करीती, उभयता सारिखे दिसती, विषयाविषयी श्रीराम. प्रापंचिक असतात ते खातात पितात, आणि पारमार्थिक लोक उपास करतात असं थोडंच आहे. विषय सेवनाचे बाबतीत तर दोघे सारखेच दिसतात. देह चालता विषय त्यागी, ऐसा कोण आहे जगी, याचा निर्वाह मज लागी, देवे निरोपावा श्रीराम. देह जिवंत असताना जो विषयांचा त्याग करतो, असा या जगात कोण आहे, याचे उत्तर गुरुदेवांनी कृपा करून मला सांगावं. विषयावघा त्यागावा, तरीच परमार्थ करावा, ऐसे पाहता गोवा, दिसतो की श्रीराम. विषयाचा संपूर्ण त्याग करावा आणि मगच परमार्थ करावा असं म्हणण्यात फार घोटाळा आहे असं मला वाटतं. ऐसा श्रोता अनुवादला, वक्ता उत्तर देता झाला, सावध होऊन मन घाला, ये तद्विषयी श्रीराम. याप्रमाणे श्रोत्याने शंका उत्पन्न केली, तिला वक्त्याने जे उत्तर दिले ते मन एकाग्र करून सावधपणे ऐका. वैराग्य करावा त्याग, तरीच परमार्थ योग, प्रपंच त्यागे सर्व सांग, परमार्थ घडे श्रीराम. वैराग्याने विषयाचा त्याग करावा तरच परमार्थ साध्य होतो, यात शंका नाही. प्रपंचाचा संपूर्ण त्याग केला तरच परमार्थ यथासांग घडतो. मागे ज्ञानी होऊन गेले, तेही बहुत कष्ट केले, तरी मग विख्यात झाले, भूमंडळी श्रीराम. पूर्वी जे अनेक ज्ञानी लोक होऊन गेले, त्यांनी परमार्थ साध्य होण्यासाठी खूप कष्ट सोसले, तेव्हा ते या भूमंडळावर प्रसिद्ध झाले. येर मत्सर करिताच गेली, अन्न म्हणता मेली, कित्येक भ्रष्टली, पोटासाठी श्रीराम. याखेरीज कित्येक लोकांचा मत्सर करतानाच मरून गेले, तर कित्येक अन्नान्न दशा होऊन मरून गेले, तर कित्येक पोटासाठी भ्रष्ट झाले. वैराग्य मुळी होऊन नाही, ज्ञान प्रत्ययाचे नाही, सुची आचार तोही नाही, भजन कैचे श्रीराम. आधी मुळात जराही वैराग्य नाही, अनुभवाचं ज्ञान तेही नाही, आणि शुद्ध आचार तोही नाही, मग भजन कसे घडणार. ऐसे प्रकारीचे जन, आपणास म्हणती सज्जन, पाहो जाता अनुमान, अवघाच दिसे श्रीराम. अशा प्रकारचे लोकही आपणास सज्जन म्हणवितात, आणि प्रत्यक्षात मात्र हे सर्व काल्पनिकच असते. जयास नाही अनुताप, हेची एक पूर्व पाप, क्षणक्षणा विक्षेप, पराधिकपणे श्रीराम. ज्याला कृतकर्माबद्दल पश्चाताप होत नाही, त्याचे ते पूर्व पापच जाणावे. शिवाय दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न झाल्याने क्षणोक्षणी दुःख होत असते, ते वेगळेच.
मज नाही तुझ साजेना, हे तो अवघे ठाऊके जना, खात्यास न खाते देखो सकेना, ऐसे आहे श्रीराम. मला जे मिळत नाही ते तुलाही शोभून दिसत नाही, असा मत्सरी माणसाचा स्वभाव असतो. हे सर्व लोकांना माहीत आहे. ज्याला खायला मिळत नाही तो दुसऱ्यास खाताना शांतपणे बघू शकत नाही, अशी ही स्थिती असते. भाग्य पुरुष थोर थोर, त्यास निंदिती दिवाळ खोर, सावास देखता चोर, चरफडी जैसा श्रीराम. भाग्यवंत अशा थोर थोर लोकांना पाहून टवाळखोर लोक त्यांची निंदा करतात. सज्जन माणसाला पाहून चोर जसा चरफडतो तसाच हा प्रकार आहे. वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, वैराग्य नसता योग्य, परमार्थ नव्हे श्रीराम. वैराग्यासारखे भाग्य नाही. ज्याच्या जवळ वैराग्य नाही तो अभाग्य होय. वैराग्य नसताना परमार्थ व्यवस्थित होऊच शकत नाही. प्रत्यय ज्ञानी वितरागी, विवेक बळे सकळ त्यागी, ते जाणीजे महायोगी, ईश्वरी पुरुष श्रीराम. जो पुरुष स्वात्मानुभवी असतो, अनासक्त असतो, वैराग्य संपन्न असतो, तो पुरुष महायोगी ईश्वरी अवतारच जाणावा. अष्टमा सिद्धीची उपेक्षा, करून घेतली योग दीक्षा, घरोघरी मागे भिक्षा, महादेव श्रीराम. अष्टमहासिद्धींची जो उपेक्षा करतो, ज्याने योग दीक्षा घेतलेली असते आणि जो घरोघरी भिक्षा मागून उदरनिर्वाह करतो, तो महादेवच होय. ईश्वराची बराबरी, कैसा करील वेशधारी, म्हणून या सकट सरी, होत नाही श्रीराम. केवळ वैराग्यासारखा वेश धारण करणारा वेशधारी ईश्वराची बरोबरी कसा करू शकेल? म्हणून केवळ बाह्य वेशावरून दोघांची बरोबरी होऊ शकत नाही. उदास आणि विवेक, त्यास शोधिती सकळ लोक, जैसे लालची मूर्ख रंक, ते दैन्यवाणे श्रीराम. ज्याच्या ठिकाणी औदासिन्य आणि विवेक दोन्ही असतात, अशाचा शोध सर्व लोक घेत असतात. तर लालची, रंक आणि मूर्ख माणूस दैन्यवाने जीवन जगत असतो. जे विचारापासून चेवले, जे आचारापासून भ्रष्टले, विवेक करू विसरले, विषय लोभी श्रीराम. विषय लोभी जे असतात ते विचार करू शकत नाहीत आणि विवेकही नसतात, आचार भ्रष्टही असतात. भजन तरी आवडेना, पुरश्चरण कदापि घडेना, भल्यास त्यास पडेना, येत निमित्य श्रीराम. त्यांना भजन मुळीच आवडत नाही. त्यांच्या हातून कधीही पुरश्चरण आदी घडत नाही आणि याच कारणामुळे चांगल्या माणसांशी त्यांचे पटत नाही. वैराग्य करून भ्रष्टेना, ज्ञान भजन सांडेना, व्युत्पन्न आणि वाद घेना, ऐसा थोडा श्रीराम. वैराग्य संपन्न असून जो भ्रष्ट होत नाही, ज्ञानी असून जो सगुणाचे भजन सोडत नाही आणि व्युत्पन्न असून जो वाद घालत नाही, असा एखादाच विरळा असतो. कष्ट करितासे तपिके, उंच वस्त तत्काळ विके, जाणत्या लोकांच्या कौतुके, उड्या पडती श्रीराम. कष्ट केल्याने शेतात उत्तम पीक येते, चांगली वस्तू तत्काळ विकली जाते. त्याप्रमाणे अशा विवेक वैराग्य संपन्न माणसांकडे लोकांच्या उड्या पडतात. येरते अवघेची मंदले, दुराशेने खोटे झाले, कान कोंडे ज्ञान केले, भ्रष्टाकारे श्रीराम. अशा माणसांखेरीज इतर जे असतात ते सर्व त्याच्या पुढे निस्तेज ठरतात, कारण त्यांच्या मनात दुराशा असल्याने ते खोटे ठरतात. ते वैराग्य भ्रष्ट होतात आणि त्यामुळे त्यांच्या ज्ञानालाही कमीपणा येतो. सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्या कारण घेणे, विषय त्यागाची लक्षणे, ओळखा ऐसी श्रीराम. अशुद्ध विषयांचा त्याग करावा व शुद्ध विषयांचे देह निर्वाहापुरते कार्य कारण परत्वे सेवन करावे, हीच विषय त्यागाची लक्षणे जाणून घ्यावी. सकळ काही करता देव, नाही प्रकृतीचा ठाव, विवेकाचा अभिप्राव, विवेकी जाणती श्रीराम.
विवेकी पुरुष जाणतो की सर्वांचा करता करविता एक देवच आहे, प्रकृतीला अस्तित्वच नाही. हा विचार विवेकी बरोबर जाणतात. शूरत्व विषयी खडतर त्या समानिती लहान थोर, कामगार आणि अंगचोर एक कैसा श्रीराम. जो शूरत्वाविषयी तत्पर असतो त्याला लहान थोर सर्वच मान देतात. असा कार्यकर्ता आणि अंगचोर आहे त्याची बरोबरी कशी होईल. त्यागा त्याग तार्किक जाणे, बोला ऐसे चालो जाणे, पिंड ब्रह्मांड सकळ जाणे, येथा योग्य श्रीराम. कशाचा त्याग करावा आणि कशाचा करू नये हे तर्काने चतुर माणूस जाणतो. त्याचे वागणे त्याच्या बोलण्यास अनुसरूनच असते. पिंड ब्रह्मांड विचार, सारासार विवेक वगैरे सर्व काही तो यथायोग्य प्रकारे जाणतो. ऐसा जो सर्व जाणता, उत्तम लक्षणी पुरता, तयाचे निसार्थकता, सहजेची होये श्रीराम. असा जो सर्व जाणणारा उत्तम लक्षणांनी पूर्णपणे युक्त पुरुष असतो त्याच्या संगतीने आपल्या जीवनाचेही सहज सार्थक होते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विषय त्याग निरूपण नाम समास 7वा समाप्त.